डिंक लाडूमध्ये काच. शहरात डिंक लाडूमध्ये काचेचा तुकडा. आंदोलनात मोकळ्या खुर्चीला हार. महावीर स्वीट्स मार्केट यार्ड शेजारील दुकानातून विकत घेतलेल्या डिंक लाडूमध्ये काचेचा तुकडा सापडल्याने थरकाप उडाला आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रणव पाडळे यांनी घेतलेल्या लाडूमुळे त्यांचा गाल फाटून रक्तस्राव झाला आणि तातडीने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या संदर्भात 14 ऑगस्ट रोजी पाडळे यांनी अन्न व औषध प्रशासनाला तक्रार केली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने संताप उसळला आहे. आज पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या मोकळ्या खुर्चीला हार घालण्यात आला आणि कारवाईची मागणी जोरात झाली. कारवाई न झाल्यास हे आंदोलन अधिक आक्रमक होईल असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. पुढे या प्रकरणाला कोणते वळण लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 3 तारखेला आम्ही ते दुकान उघडं बघितलं. आजच्या दिवशी 3 तारखेला आम्ही ते दुकान उघडं बघितलं तर आम्ही प्रशासनाला किंवा इथल्या अधिकाऱ्यांना सांगायला आलो की साहेब ते आज पण ते दुकान चालू आहे. तुम्ही तर म्हटले होते 3 तारखेला आम्ही 5 दिवसासाठी सील करणार. तर ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला थोडी उडवडीची उत्तरे दिली. उडवडीची उत्तरे दिल्यानंतर आम्ही म्हणलं साहेब तुम्ही आमच्यासोबत चला, आम्ही तुम्हाला दुकान दाखवतो. ते दुकान चालू आहे. तर त्यांनी इथून त्याला फोन लावून सांगितलं का रे बाबा तू का दुकान चालू ठेवलंस, म्हणजे यांना त्याच्यावर कारवाई करायचीच नाही किंवा यांचे काहीतरी लागे बांधे असावे. त्यानंतर आम्ही साहेबांना बरीच विनंती केली. विनंती केल्यानंतर साहेबांनी आमचं ऐकलं नाही. तर त्यानंतर नगर शहरातील एक राजकीय बलात्काराच्या गुन्ह्यातील एक आरोपी किरण काळे हा इथं त्या दुकानदाराला आणि तिथल्या कर्मचाऱ्याला इथं घेऊन आला इथे ते आणि त्याला दुकान उघडायला लावले. आता पण तुम्ही नागरिक बघू शकता की त्याचं दुकान उघड आहे. आमच्याकडे त्याचे CCTV फुटेजेस आहेत. तिथे नागरिकांनी आता जाताना आम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ह्या अधिकारी आणि तो राजकीय पदाधिकारी या सर्व त्या दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहात. याने सरळ असं हे होतं की यांना नागरिकांच्या जीवाशी काही घेणे देणे नाहीये. यांना फक्त यांचं राजकारण, या अधिकाऱ्यांना यांची सेटलमेंट महत्वाची आहे. तर आम्ही आमच्या मित्र प्रमोद पाडळे याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीये. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला हार घातलेला आहे. साधारणपणे 2 महिन्यापूर्वी प्रणव पाडळे याने महावीर स्वीट्स या दुकानातलं काही खायला घेतलं होतं. त्याच्यामध्ये काचेचे तुकडे आढळून आले आणि ते खाल्ल्यानंतर त्या काचेच्या तुकड्यांनी त्याला ती बाधा झाली. त्याच्यानंतर तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. त्याच्या संदर्भात MLC सुद्धा दाखल आहे. MLC सुद्धा तयार केलेली आहे. त्यावेळेस ह्या अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. यांनी सांगितलं की आम्ही याची चौकशी करतो आणि कारवाई करतो. परंतु सदर घटनेला 2 महिने झाले, अद्यापही यांनी कारवाई केलेली नाही. असं असताना मग आज पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आणि यांनी इथं येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर हे अधिकारी इथून निघून गेलेत. इतकंच नव्हे तर त्यांनी त्या दुकानाच्या मालकाला इथं बोलून घेतलं. एका कोपऱ्यात जाऊन त्यांचं काय देवाणघेवाणीचा असेल तो जो विषय त्यांनी ते आपसात बोलून घेतलं आणि त्यानंतर ते दोघंही इथून निघून गेलेले. आत्ता या ठिकाणी या कार्यालयामध्ये कुणीच नाही आहे. आम्ही त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घातलेला आहे, पण तरी सुद्धा इथं कुणी आलेलं नाही. जवळजवळ 2-2.5 तासापासून आम्ही सगळे इथं बसलेलो आहोत. इथं कुणी कर्मचारी उपलब्ध नाही आहे. 2 क्लार्क आहेत, ते पण महिला क्लार्क आहेत आणि त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन लावलेत तरी सुद्धा त्यांचे अधिकारी कुठल्याही प्रकारची दाद देत नाही आहेत. याचाच अर्थ इथं कुठेतरी साठलोटं झालेला आहे. त्यामुळं आम्ही आता इथं ठिय्या आंदोलन करतोय. जर 6 वाजेपर्यंत अधिकारी इथं आले नाहीत तर 6 वाजल्याच्या नंतर इथं या ऑफिसला आम्ही कुलप लावणार आहोत. आणि इतकंच नव्हे तर अधिकारी कुठे गेलेत याची माहिती सुद्धा इथं कोणाकडे नाहीये. जेव्हा की इथं चलनवलन रजिस्टर पाहिजे, चलनवलन रजिस्टर सुद्धा आढळून येत नाहीये आणि ते रजिस्टर मेंटेन सुद्धा यांनी केलेलं दिसून येत नाहीये. इथं असलेल्या क्लार्कला विचारलं तर ते सांगतात की अधिकाऱ्यांनी ते चलनवलन रजिस्टर स्वतःच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वास्तविक पाहता ते रजिस्टर इथं ओपन टू ऑल ठेवायला पाहिजे, कारण त्याच्यावर शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत जेव्हा कुणी येत असेल किंवा बाहेर जात असेल तर त्याच्यावर नोंद करणं हे गरजेचं आहे. पण ते सुद्धा इथं त्यांनी मेंटेन केलेलं दिसून येत नाहीये. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.